नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली। यावेळी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंकडून भाजपवर आणि मुंबई तोडण्याचा गंभीर आरोप करण्यात आला। आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाहीये, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय। आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जाते। हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं। इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत झाली। आपण एकत्र का आलो याचा उलगडा ठाकरे बंधूंनी केला। ज्याला आपण अभी नहीं तो कभी नहीं हे जे आपण नेहमी म्हणतो, तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे, ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे। खरं तर बघायला गेलं तर MMR रिजनवरती येऊन ठेपलेली आहे। MMR रिजन मी मुद्दामून बोलतोय। आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार। उद्धव साहेब, याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे। कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे, पक्ष राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे। आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील। म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नये तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला। कसं आहे की ही स्क्रिप्ट किती वर्ष तुम्ही चालवणार आहे? आता कोणी ती स्क्रिप्ट बाय करणारा राहिलं नाही। आता महाराष्ट्रातल्या ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे। या मुलाखतीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देत राज ठाकरेंनी सध्याची परिस्थिती तितकीच गंभीर असल्याचं म्हटलं। त्यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे प्रयत्न झाले आणि आजही तेच कारस्थान नव्या स्वरूपात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोक तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं, जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? मुंबईकरांना काय पाहिजे हे मुंबईत जन्मल्याशिवाय कळणार नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। राज्यकर्ते मुंबईकर नसल्यानं त्यांना मुंबईच्या समस्या कळत नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मुंबईमध्ये आपण राहणार आहोत। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का? त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते। एकच मिनिटं की देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास, इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी।
ठाकरे बंधूंची युती ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्याचा खरपूस समाचार ठाकरे बंधूंनी घेतला. भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया ही देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे. आणि ज्यामुळे हे अडचणीत आले, आता कोणाला किती नोटिसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं. आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे 4 बोटं काय ते बघावी. मुंबई महानगरपालिकेची मुदत 2022 मध्ये संपली. मात्र त्यानंतर तब्बल 4 वर्ष उलटूनही निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत यावरून सध्या राजकारण तापलंय. 2024 आणि 25 या 2 वर्षाच्या काळात निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यामागे सत्ताधाऱ्यांचं एक मोठं नियोजन होतं असा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी केला. या 25 पर्यंत, आज 26ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते. इतकी वर्ष का गेली? मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यूमधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे की ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि 24 ते 25 मध्ये काय झालं, एका वर्षात काय झालं हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. मी दिला इशारा देतील ते पुन्हा तो व्हिडिओ लाव रे व्हिडिओ म्हणतील. परंतु आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या 8 दिवसावर आलेल्या आहेत. त्याच्या प्रचारामध्ये जा आणि तुम्हाला लोक किती स्वीकारतात हे एकदा आजमावून पहा. आमची युती ही सत्ता मिळवण्यासाठीची नसून महाराष्ट्र वाचवण्यासाठीची लढाई असल्याचं दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितलं. आज नाही तर कधीच नाही असा इशारा देत त्यांनी मराठी माणसाला निर्णायक भूमिकेचं आवाहन केलं. आता त्यांच्या या आवाहनाला मराठी माणूस कसा प्रतिसाद देतो हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.